आपल्यासोबत शिवसेना शिंदेगडाचे जे धाने पाटील आहे, जे उपनेते आहे ते जुळले आहे आणि कालच एक शिवसेनेची मोठी बैठक अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी दोन्ही उपनेते शिवसेनेचे हजर होते आणि आपल्यासोबत आता या संदर्भात काय बैठकीचा विषय होता आणि मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात महानगरपालिकेत 72 उमेदवार उभे केले आहे आणि एक धडाकेबाज एंट्री मारावी लागेल शिंदे गटाची। आणि आता याच्यात काय निष्कर्ष निघतो या उमेदवारामध्ये, का प्रचार प्रसार कसा या संदर्भात बोलणार आहे? काल उमेदवारांची बैठक झाली, त्यामध्ये संपूर्ण 72 उमेदवार त्या ठिकाणी हजर होते आणि उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसून आला। प्रत्येक प्रभागामध्ये 4-4च्या संख्येनं उमेदवार एकत्रितपणे प्रचाराला लागलेले आहे। उत्साह त्यांनी जाहीर केला आणि अनेक उमेदवारांनी असं स्वतः सांगितलं की आम्ही चौघच्या चौघही निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहे। आणि बैठकीचा अजून काय विषय झाला? समजा प्रचार प्रसाराचा कोणते नेते, समजा स्टार प्रचारक असेल किंवा कोण येणार आहे मुंबईवरून? प्रचाराची रणनीती त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। उमेदवारांनी आपल्या प्रभागामध्ये प्रचारात कुठेही कमतरता पडू देऊ नये, त्याने जे काही पाठबळ लागणार आहे ते पक्षाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करून त्यांच्या मार्फत त्यांना ते सगळं साहित्य आणि मदत पुरवण्यात येईल। त्याच पद्धतीने या ठिकाणी शिंदे साहेबांचे, एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा होणार आहे। त्यासोबत आनंदराव अडसूळ, संजय राठोड, प्रतापराव जाधव, मंत्री प्रतापराव जाधव, भावना गोडी, खासदार भावना गोडी यांच्या सुद्धा सभा या ठिकाणी होणार आहे। आणि अनेक मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नसल्या कारणानं काही मंत्री खाली आहेत, ते सुद्धा या ठिकाणी प्रचाराला येतील। म्हणजे शिंदे सेनेचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचारामध्ये धुमधडाका राहील। अमरावती महानगरपालिकेचं चित्र पाहिलं तर आता स्पष्ट झालं आहे। अनेक युत्या आता तुटलेल्या आहे। जे भाजपासोबत युती होती, शिंदे गट असू द्या किंवा रेवणा इथले जे आमदार आहे स्थानिक बंडाऱ्याची, यांचा पण पक्ष आहे, त्यांची युती होती, त्यांनी आता 42च्या वर उमेदवार उभे केले आहे। काय लढत असेल? म्हणजे भाजपला हे लक्षातच आलं नाही शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षाला का नक्की ते युती करायची होती का ज्यांच्याशी युती करायचं त्यांना फसवायचं आहे। कारण त्यांच्या जागा कमी आणि त्या ठिकाणी शिवसेनेला पण सोबत घेत आहे, राणाला पण सोबत घेत आहे। म्हणजे एकंदरीत त्यांनी शेवटपर्यंत विनाकारण वेळ काढून धोरण घेतलं आणि त्याचं नुकसान सुद्धा त्यांना स्वतःलाच या ठिकाणी बसत आहे। युतीचं धोरण त्यांचं सुरुवातीपासून योग्य नव्हतं। भिजत घोंगळं ठेवून वेळ पास करण्याचं धोरण त्यांनी घेतलं आणि आम्ही ज्या सीटा घेणार होतो त्या ठिकाणी युवा स्वाभिमान बंडखोरी करणार होतं, याची जेव्हा आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेला आम्ही बाजूला झालो। एकीकडे जर पाहिलं तर काल दिवसभर पालकमंत्री अमरावती शहरामध्ये होते आणि बैठका जनतेच्या सुरू होत्या आणि एकंदरीत भाजपच्या 3 उमेदवाराला युवा स्वाभिमानच्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्याचं वृत्तपत्रातही सध्या आहे आणि या संदर्भात भाजपच्या उमेदवारासोबत गद्दारी म्हणावं लागेल। या सगळ्या घडामोडी अमरावतीकरांना, पत्रकारांना, मतदारांना आणि भाजपाच्या कार्यकर्ते, उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना आश्चर्यचकित करणार आहे। हे पहिल्यांदा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी घडलेलं आहे। नक्की भारतीय जनता पक्षाला याच्यात काय करायचं आहे, कोणाला सोबत घ्यायचं आहे, नक्की या ठिकाणी कोणाचा दबाव पडतो आहे आणि कोणाचा बळी जातो आहे। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती नाराज झालेले आहेत, उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराज झालेला आहे। हे चित्र संपूर्ण मीडियामधून अमरावतीकर जनतेला पाहायला आणि वाचायला मिळत आहे। राज्यात एकीकडे पाहिलं तर अमरावती शहराचं नाव गेल्या 2 वर्षापासून मीडियाचं चर्चेला जात आहे, संपूर्ण राज्यात चर्चेला जात आहे, कारण भाजपाने तिकीट वाटपात गोंधळ केलेला आहे। यामुळे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहे, तर महाराज लोकांचाही भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपमान केला आहे। या संदर्भात खरं म्हणजे एकंदरीत सगळं काम बिघडलेलं दिसत आहे। नक्की काय करावं हे त्यांना कळून नाही राहिलं, असं चित्र संपूर्ण अमरावती शहरामध्ये उभं झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला हे अपेक्षित नाही आहे। याचा शिंदे गटाला काय फायदा होईल? तुम्हाला चित्र असं जर पाहिलं तर काँग्रेसची सीट आहे, एकंदरीत पाहिलं तर अपक्ष पण उमेदवार आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहे। यात शिंदे गटाचा फायदा होईल। महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे। आमचं नेतृत्व सक्षम आहे। एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पक्ष कुठेही मागे येणार नाही। आज अमरावतीमध्ये निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला खूप मोठा फायदा होणार। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून अतिशय चांगले उमेदवार मिळालेले आहेत आणि जे उमेदवार मिळाले ते उत्साहित आहेत, त्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे आणि मतदारांना अशा कलहाच्या वातावरणामध्ये निपुणपणे मतदान करत असताना खरं म्हणजे त्यांना मतदान करण्यासाठी एकमेव पर्याय आणि खास करून हिंदुत्वाचा एकमेव पर्याय शिवसेना शिंदेगड हा त्यांच्यासमोर उरलेला आहे। त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये नक्की होईल।
आपल्यासोबत जोडले होते शिवसेनेचे उपनेते धानेजी पाटील. नुकतीच शिवसेनेची बैठक झाली आणि या संदर्भात बैठकीनंतर त्यांनी आपल्या संघ आता हितगुज केली आहे आणि शिंदेगडाला मोठा फायदा होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यामुळे उत्साह आहे, कारण 72 सीटा त्यांनी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह सध्या शिवसेनेत अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.